एका युट्यूबरने तिच्या घरचा होम टूर दिला, सोने दाखवले, कॅश दाखवली आणि आलिशान लाईफस्टाईल दाखवली। पण अवघ्या काही दिवसातच तिच्या घरात लाखो रुपयांची चोरी झाली। इतकंच नाही तर चोरांनी घरात जाण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे पण फिरवले, कुटुंबाला खोलीत बंद केलं आणि मग आरामात घर साफ करून निघून गेले। पण सगळ्यात धक्कादायक प्रश्न म्हणजे चोरांना घरात काय आहे इतक्या डिटेलमध्ये कसं माहित होतं। ही घटना आहे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील फेमस युट्यूबर रचना गुर्जर यांची आणि ही घटना सध्या पूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे। रचना गुर्जर यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहे। त्या त्यांच्या गावातील लाईफस्टाईल, घर दागिने आणि रोजच्या आयुष्यातील व्हिडिओ पोस्ट करत असतात। त्यांच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात आणि त्यामुळे त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे। मात्र 6 जूनच्या रात्री त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली की त्यांनी कधी विचार पण केला नसेल। रात्री 2 वाजता संपूर्ण कुटुंब झोपेत असताना काही अज्ञात चोरटे त्यांच्या घरात शिरले। सांगितलं जात आहे की चोरांनी घराभोवतीचं कुंपण कापून घरात प्रवेश केला। घरात घुसल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली। एका फुटेजमध्ये तर चोर काठीच्या साहाय्याने सीसीटीव्ही कॅमेराचा अँगल बदलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। यानंतर चोरांनी घरातील सदस्यांना बाहेरूनच खोलीत बंद केले। विचार करा, तुम्ही तुमच्या घरात मस्त झोपून आहे आणि बाहेर चोर तुमचे संपूर्ण घर शोधत आहे आणि त्याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही। चोरांनी त्यानंतर घरातील कपाट, लॉकर आणि इतर जागांची तपासणी सुरू केली। काही मिनिटातच चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि तिथून पसार झाले। सकाळी जवळपास 4 वाजता कुटुंबातील सदस्य जागे झाले तेव्हा त्यांना समजले की त्यांची खोली बाहेरून बंद आहे। त्यांनी नातेवाईकांना फोन केला। नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडल्यानंतर चोरीचा संपूर्ण प्रकार समोर आला। या चोरीमध्ये सुमारे 1,91,000 रुपये रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर मौल्यवान सामान चोरीला गेल्याचे सांगितलं जात आहे। आणि काही अहवालानुसार सांगितलं जात आहे की एकूण नुकसान 7 ते 10 लाखांपर्यंत आहे। आणि या सगळ्यात एक गोष्ट सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरली आहे। अहवालानुसार चोर घरातून एक एनर्जी ड्रिंकचा बॉक्स सुद्धा घेऊन गेले आहे। त्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही चोरी सोशल मीडियामुळे झाली का? कारण चोरीच्या काही दिवसाआधी रचना गुर्जर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओज पोस्ट केले होते। या व्हिडिओमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने, घरातल्या मौल्यवान वस्तू आणि घरातील काही भाग दाखवले होते। त्यामुळे अनेक लोकांचा असा अंदाज आहे की चोरांनी हे व्हिडिओ बघून घराबद्दल माहिती गोळा केली आणि त्यानंतरच चोरी केली। मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केली नाही आणि समोरचा तपास सुरू आहे। पण या घटनेमुळे एक मोठा प्रश्न समोर आला आहे। आजच्या काळात आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करतो। नवीन घर घेतले की व्हिडिओज, नवीन गाडी घेतली की फोटोज, सोनं खरेदी केले की रील्स आणि सुट्टीला गेले की लोकेशन। पण आपण पोस्ट केलेली माहिती कोण पाहताय याचा आपण कधीच विचार केला नाही। सोशल मीडियावर आपले फक्त मित्र आणि फॉलोअर्स नसतात, तिथे लाखो अनोळखी लोक असतात। त्यापैकी प्रत्येकाचा हेतू चांगला असतो असं नाही। म्हणूनच सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट वारंवार सांगतात की घरातील मौल्यवान वस्तू, दागिने किंवा आपण घराबाहेर असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका। रचना गुर्जर यांच्या प्रकरणात सोशल मीडियाचे थेट संबंध आहे की नाही हे तर तपासानंतरच स्पष्ट होईल। पण या घटनेमुळे एक महत्त्वाचा धडा नक्कीच मिळाला आहे। सोशल मीडिया वापरा, कंटेंट तयार करा, प्रसिद्धी मिळवा, पण त्याच वेळी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे। कारण कधी कधी आपण अपलोड केलेले एक साधा व्हिडिओ सुद्धा कोणासाठी तरी आपल्या घराचा एक मॅप ठरू शकतो। या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच न्यूज बघण्यासाठी महाराष्ट्र रोड चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।